वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 5 Oscillations Part 1. First point is introduction. All of you might have been observed all these phenomena. Look at these phenomena. This is oscillating pendulum, swinging, vibrating wire, pendulum oscillating, spring oscillation. Examples of oscillatory motion like swinging of a swing, झोका आपण जे करतो झोका, मोशन ऑफ अ पेंडुलम ऑफ अ क्लॉक, पेंडुलमचं जे घड्याळ असतं त्याचे ऑसिलेशन्स, द व्हायब्रेशन्स ऑफ अ गिटार और व्हायोलिन स्ट्रिंग, गिटारची किंवा व्हायोलिनची आपण जे स्ट्रिंग प्लग करतो ती व्हायब्रेशन होते, अप अँड डाऊन मोशन्स ऑफ अ निडल ऑफ स्विंग मशीन, शिलाई मशीनचे जे स्विंग निडल आहे त्याचं टोक हे अप अँड डाऊन मोशन करतं, मोशन ऑफ प्रॉंग्स ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्कचे व्हायब्रेशन्स, ऑसिलेशन्स ऑफ स्प्रिंगचे होणार ऑसिलेशन्स एक्सेट्रा. ही सर्व एक्झाम्पल्स आपण डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. हे सर्व आहेत ऑसिलेटरी मोशन्स. In this case, the motion repeated after a certain interval of time is called periodic motion. ह्या सर्वांमध्ये मोशन जे एका ठराविक इंटरवल नंतर रिपीट होत असते याला आपण periodic motion म्हणतो. Here the motion of an object is mostly to and fro or up and down motion. ह्याच्या सर्व प्रकारच्या ज्या मोशन आहेत ह्याच्यामध्ये मॅक्झिमम हे टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ किंवा अप अँड डाऊन ह्या प्रकारची मोशन असते. ह्या सर्व जे आहेत ह्या ऑसिलेटरी मोशन्स आहेत, व्हायब्रेटरी मोशन्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन. Any motion which repeats itself after a definite interval of time is called periodic motion. एका ठराविक वेळेनंतर रिपीट होणारी मोशन जे आहे त्याला आपण पिरियडिक मोशन असे म्हणतो. A particle repeatedly moves to and fro along the same path is the oscillatory or vibratory motion. एका सेम पाथवरून टू अँड फ्रो मोशन किंवा बॅक अँड फोर्थ मोशन जे पार्टिकल करतो त्याला आपण ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणतो. Every oscillatory motion is periodic, but every periodic motion need not be oscillatory. For example, circular motion is periodic, but it is not oscillatory. तर प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असते, पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी असेल असं सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, सर्क्युलर मोशन ही पिरियडिक आहे, बट नॉट ऑसिलेटरी. ही ऑसिलेटरी नाही आहे. If the path is straight line, the motion is called linear simple harmonic motion. जर टू अँड फ्रो मोशनचा हा पाथ जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. If the path is an arc of a circle, it is called angular simple harmonic motion. तर जो टू अँड फ्रो मोशन करताना पाथ जो असतो, बॅक अँड फोर्थ मोशन करणारा जो पाथ असतो, हा पाथ जर आर्क असेल, वर्तुळ कंस असेल, तर त्याला त्या प्रकारच्या ज्या मोशन्स आहेत ऑसिलेटरी मोशन्स त्याला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असे म्हणतो. The smallest interval of time after which the to and fro motion is repeated is called its period capital T. The कमीत कमी किती वेळ आहे की त्या वेळानंतर त्याचं रिपिटेशन चालू होतं, तो जो वेळ आहे तो वेळ म्हणजे त्या ऑसिलेटरी मोशनचा पिरियड आणि तो कॅपिटल टी दाखवतात. म्हणजे ते तेवढ्या वेळानंतर नेहमी रिपीट होत असतं. Number of oscillations completed per unit time is called frequency n of the periodic motion. म्हणजे एका युनिट टाइम मध्ये म्हणजेच एका सेकंड मध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट होतात त्या पार्टिकलची, ती ऑसिलेशन्स म्हणजेच त्याची फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट वन इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. दिस इज ऑल्सो नोन एज SHM. दिस व्हिडिओ इन दिस केस Place a rectangular block on smooth frictionless horizontal surface. तर हे खाली हॉरिझॉन्टल सरफेस हा ब्राऊन कलर दाखवला, ह्याच्यावरती एक
रेक्टँगल ब्लॉक ठेवलाय जो रेड कलर दाखवलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये. अटॅच one end of the spring to a rigid wall and the other end to the block. जे स्प्रिंग आहे या स्प्रिंगला वन एंडला हा ब्लॉकला अटॅच केलेला आहे, अदर एंड जे इकडे रिजिड सपोर्टला अटॅच केलेला आहे स्प्रिंगचं. पुल द ब्लॉक ऑफ मास m टुवर्ड्स द राईट अँड रिलीज इट. आपण राईट साइडला हा ब्लॉक पुल केला, ओढला आणि सोडला, रिलीज केला. द ब्लॉक विल बिगन इट्स टू अँड फ्रो मोशन ऑन आयदर साइड ऑफ इट्स इक्विलिब्रियम. हा जे ब्लॉक आहे याची मध्ये सेंटरची इक्विलिब्रियम असते, रेस्ट पोझिशन. त्या रेस्ट पोझिशनच्या दोन्ही साइडला हा ब्लॉक काय करतो, टू अँड फ्रो मोशन, बॅक अँड फोर्थ मोशन करायला चालू करतो, सिंपल हार्मोनिक मोशन करायला चालू करतो हा ब्लॉक. तर हे x = 0 ही मीन पोझिशन आहे डायग्राम मध्ये दाखवलेला. त्याच्यानंतर आपण ह्याला वन साइडला पुल केला, वन साइडला पुल केल्यानंतर ते मॅक्झिमम जातो इकडे डिस्टन्स, परत मीनला येतो, परत इकडे मॅक्झिमम जातो आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये हा पार्टिकल हा रेक्टँगल ब्लॉक टू अँड फ्रो मोशन करतो, बॅक अँड फोर्थ मोशन करतो. ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ह्याच्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आणि मीन पोझिशनचे फोटोग्राफ जे आहे ते खालच्या डायग्राम मध्ये दाखवलेत. इथं फर्स्ट स्ट्रेचड दिले वा स्ट्रेचड इकडे वन साइडला स्ट्रेच केले हे ब्लॉक, स्प्रिंग स्ट्रेच झाले, रिलीज केल्यानंतर तो ब्लॉक इकडची कॉम्प्रेस्ड पोझिशन जे इथं पण येतो आणि ह्या दोन पोझिशन जे आहेत स्ट्रेच्ड पोझिशन आणि कॉम्प्रेस्ड पोझिशन ह्या ए आणि सी डायग्राम मध्ये. आणि बी डायग्राम जे आहे ही मीन पोझिशन आहे, रिलॅक्स्ड पोझिशन म्हणजे आपण ज्यावरती फोर्स नाही अप्लाय केला त्यावेळची पोझिशन आहे. आणि वन साइडला इकडे राईटला पुल केलं तर इकडं फर्स्ट ए डायग्राम मध्ये इथं स्ट्रेच्ड पोझिशन आहे आणि सोडल्यानंतर ही इकडं कॉम्प्रेस्ड पोझिशन पर्यंत जाऊन परत इकडे स्ट्रेच्ड पोझिशन पर्यंत येते आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक ऑसिलेशन करतो, सिंपल हार्मोनिक मोशन करतो. Figure B shows the equilibrium position in which the spring exerts no force on the block. आता ही डायग्राम दाखवला ह्या डायग्राम मध्ये बी फिगर जे ही बी फिगर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे रेस्ट पोझिशन, रिलॅक्स पोझिशन ह्याच्यावरती कुठल्या प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही ती पोझिशन दाखवते ह्या बी डायग्राम मध्ये. If the block is displaced towards right, restoring force F towards the left is proportional to displacement x. That is F is equal to minus kx. आपण हा ब्लॉक जे आहे हा ब्लॉक राईट साइडला पुल केला, त्यावरती फोर्स अप्लाय करून तो रिलीज केल्यानंतर त्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो त्याला स्प्रिंग फोर्स म्हणतो, आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. तो रिस्टोरिंग फोर्स जे आहे त्याची मीन पोझिशन जी होती, इक्विलिब्रियम पोझिशन जी होती त्या पोझिशनकडे ही डायरेक्शन असते. हे F is equal to minus kx दाखवले डायग्राम मध्ये. ज्यावेळी पण हा ब्लॉक राईट साइडला पुल केला आहे पण तो फोर्स ऍक्ट होणार जे आहे मीन पोझिशन कडे आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, दॅट इज लेफ्ट साइड. आणि तो फोर्स जे आहे F is equal to minus kx. Where k is spring constant, that is also called as force constant, the negative sign indicates that the force and displacements are oppositely directed. म्हणजे पार्टिकलची पोझिशन जिथे आहे ब्लॉकची पोझिशन आणि मीन पोझिशन जे सेंटर इथून जे अंतर असतं त्याला आपण याचं डिस्प्लेसमेंट x. ह्या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे, पण ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे ते मायनस साइन आलेले आहेत. F is equal to minus kx. If the block is displaced towards left, restoring force towards the right and proportional to displacement x, thus F is equal to minus kx. Again, जर आपण राईटला लेफ्टला हा ब्लॉक जर पुश केला, ढकलला म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस होईल, पण त्याच्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो ब्लॉकवरती तो राईट साइडला असतो आणि तो पण F is equal to minus kx आहे. राईट साइड डायग्राम मध्ये दाखवली तर ब्लॉक इकडे लेफ्टला पुश केलेला आहे आणि त्यावरती स्प्रिंगचा फोर्स जे ऍक्ट होतो, रिस्टोरिंग फोर्स जे याची मात्र डायरेक्शन ह्या मीन पोझिशन कडेच आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणजे ज्यावेळी राईटला पुश करू त्यावेळी पण हा मीन कडेच फोर्स डायरेक्शन असते आणि लेफ्टला पुश करू त्यावेळी पण आपण हा डायरेक्शन बघितले पण फोर्सची स्प्रिंग फोर्सची ती मीन कडे दॅट इज सेंटर कडे असते. म्हणजे दोन्ही केसमध्ये म्हणजे पार्टिकल कुठल्याही पोझिशनला असू दे पण त्याच्यावरती ऍक्ट होणारा स्प्रिंग फोर्स जे आहे, रिस्टोरिंग फोर्स जे आहे, रिस्टोरिंग फोर्स नेहमी सेंटरकडे, मीन कडे, इक्विलिब्रियम कडेच असतो. सेम आपण हे व्हिडिओ मध्ये दाखवल्यावर हा ब्लॉक टू अँड फ्रो मोशन करतोय त्यावरती ऍक्ट होणारा फोर्स जे आहे ती फोर्सची डायरेक्शन नेहमी ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. Now the acceleration A of the block is given by, म्हणजे हा जे ब्लॉक जे आहे रेड कलर दाखवला ब्लॉक हा टू अँड फ्रो मोशन करतोय, टू अँड फ्रो मोशन करते त्याचं एक्सेलरेशन ॲट एनी पोझिशन जे आहे दिस एक्सेलरेशन इज गिवन बाय अकॉर्डिंग टू force is equal to mass into acceleration relation, that is acceleration equal to force divided by mass. Putting value of force minus kx, this equation becomes acceleration equation
minus kx by m. This is the acceleration of block at any position, where m is the mass of the block. The force and acceleration are both directed towards mean or equilibrium position. आपण या इक्वेशन मध्ये बघितलं तर मायनस डायरेक्शन जे मायनस साइन जे आहे मायनस पण साइन डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन आहे हे पण दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड आहेत म्हणून मायनस साइन आलेलं आहे. अगेन एक्सेलरेशन ऑल्सो डिपेंड्स अपॉन x. The block moves towards mean, its speed increases and displacement decreases. ज्यावेळी ब्लॉक एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन कडे मूव्ह असतो त्यावेळी त्याचं स्पीड इन्क्रीज होतं आणि डिस्प्लेसमेंट डिक्रीज होते. The speed of the block at mean position becomes maximum and hence its kinetic energy attains its maximum value. As particle moves from extreme position to mean position, velocity increases and velocity becomes maximum at mean position, that is equilibrium position. Therefore, kinetic energy also maximum. कारण का kinetic energy हाफ mv स्क्वेअर, velocity maximum असेल तर kinetic energy पण maximum असते. त्यामुळे mean position ला kinetic energy आणि velocity particle ची, object ची, block ची maximum आहे. Now, therefore, we define this linear SHM. This linear SHM is defined as the linear periodic motion of body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. अशी SHM आहे, linear simple harmonic motion आहे की ज्याच्यामध्ये फोर्स और एक्सेलरेशन हे ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, म्हणजे फोर्सची आणि एक्सेलरेशनची दिशा जे नेहमी मीन कडे इक्विलिब्रियम कडे असते आणि हा जे फोर्स आहे हा फोर्स त्याच्या मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट x जे आहे ह्या x वरती प्रोपोर्शनल असतो. दिस इज नोन एज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट वन इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता आपण जी सिंपल हार्मोनिक मोशन बघितलेलं आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन SHM, ते जे पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करतो तो पार्टिकल मोशन करतोय आपण हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. फक्त हा पार्टिकल टू अँड फ्रो मोशन कुठलाही पार्टिकल असेल, स्प्रिंग असेल, काय असेल तर तो SHM जे करतो लिनियर SHM दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये, दोन एक्स्ट्रीम म्हणजे काय जास्तीत जास्त अंतर कुठपर्यंत जातो ते एक्स्ट्रीम पोझिशन आहे. सेंटर जे आहे मीन आहे याला इक्विलिब्रियम म्हणतो आपण आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये हा पार्टिकल SHM करतोय. पार्टिकलच्या पोझिशन पासून मीन पर्यंतचा डिस्टन्स जे एक्स दाखवलेला आहे ह्या डायग्राम मध्ये, व्हिडिओ मध्ये बघा एक्स दिसतंय, एक्स हे कमी जास्त होत आहे, डिस्प्लेसमेंट आहे ते. आता आपण हे जे पार्टिकल SHM करायला आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, या पार्टिकलचा आपण डिफरन्शियल इक्वेशन आपण आता तयार करणार आहोत. इन अ लिनियर SHM the force is directed towards the mean position and its magnitude is directly proportional to displacement of the body from mean position. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तो जे रिस्टोरिंग फोर्स आहे तो फोर्स नेहमी मीन पोझिशन कडे असतो आणि नेहमी तो प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतो. देन फोर्स इज इक्वल टू मायनस kx, F इज इक्वल टू मायनस kx हे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे. वेअर k इज फोर्स कॉन्स्टंट and x इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, F इज इक्वल टू ma. न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. There is again putting value of force minus kx. Rearranging terms, the velocity of the particle is v equal to dx by dt. Rate of change of displacement is nothing but velocity, and the acceleration is rate of change of velocity with respect to time. This is acceleration. dv by dt is acceleration. Putting value of v, d square x by dt square. This is acceleration. Therefore, equation ma equal to minus kx, this above equation becomes, putting value of acceleration here, m into a is d square x by dt square. Again, right hand side is same. Rearranging terms, take this minus kx to left side, this becomes plus d square x by dt square plus k by m x equal to 0. Again, here k by m is omega square, putting value of this, d square x by dt square plus omega square x equal to 0. This is the differential equation of the linear simple harmonic motion. जो काय पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय या पार्टिकलचं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, दॅट इज लिनियर सिंपल हार्मोनिक पार्टिकल जे आहे हा पार्टिकलचा डिफरन्शियल इक्वेशन इज d square x dt square plus omega square x equal to 0. This is the differential equation of this particle performing linear simple harmonic motion. Next one is acceleration a, velocity v and displacement x of SHM.
आता आपण हे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे या दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये पडतो सिंपल हार्मोनिक मोशन करतो. याची आपण ऍट एनी पोझिशन एक्सेलरेशन, ऍट एनी पोझिशन व्हेलॉसिटी, ऍट एनी पोझिशन डिस्प्लेसमेंट. तर याचा आपण ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपण याचा व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट वन इज एक्सेलरेशन. Expression for the acceleration, velocity and displacement of particle performing SHM by solving the differential equation of SHM in terms of displacement x and time t. आपण ऑलरेडी डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं. हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करून एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या पार्टिकल आपण आता डिटरमाइन करणार आहे. नाउ फ्रॉम इक्वेशन वी हॅव दिस डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड d square x by dt square plus omega square x equal to 0. Then rearranging terms, take this omega square x to right side becomes minus omega square x. Then we know acceleration a is d square x by dt. Putting value of this d square x by dt is acceleration a, that is a is equal to minus omega square x. This is the differential, this is the expression for acceleration in terms of displacement x. Here is acceleration expression. From this expression we can calculate acceleration at any position of this particle performing linear simple harmonic motion. म्हणजे पार्टिकलची कुठली एक पोझिशन x असेल तर x ची व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला एक्सेलरेशन मिळतं त्या पोझिशनचं. हा पार्टिकल SHM करते वेळी त्याचं x चेंज होत असतं. डिस्प्लेसमेंट आपण डायग्राम मध्ये दाखवलं व्हिडिओमध्ये. x हे चेंज होत आहे. कुठल्याही एका पोझिशनला आपल्याला जर एक्सेलरेशन पाहिजे असेल ते पोझिशनची व्हॅल्यू x जर आपण पुट केल्यामध्ये ओमेगा स्क्वेअर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणची एक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळते. Again consider this particle. Particle is performing linear simple harmonic motion. Now next we have to calculate here velocity of particle at any position from equation acceleration equation. आता आपण नेक्स्ट आपण ह्या पार्टिकलची at any position velocity काढायची आहे. आपल्याला acceleration equation ऑलरेडी माहिती आहे. a is equal to minus omega square x. Putting value of a is dv by dt. Again dv by dt is d by dt of dx by dt. This is dv by dt is minus omega square x. Then variable separation form, that is dividing and multiplying by dx, that is called a variable separation, dv by dx and dx by dt minus omega square x. Then this dv by dx as it is and dx by dt is v. V as it is, take this dx this side, right side. This becomes v dv equal to minus omega square x dx. Integrating both sides, we get दोन्ही साइड्स आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन v dv equal to minus omega square इंटिग्रेशन x dx. ओमेगा हे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवलेलं आहे ते. Integration of v dv is v square by 2 plus integration constant. Again right side integration is x square by 2. दोन्ही साइडचा मिळून कॉन्स्टंट जे आहे प्लस सी कॉन्स्टंट आपण एकच इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतलेला आहे प्लस सी. दिस प्लस सी इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट फॉर बोथ साइड. C is constant of integration. Let A be the maximum displacement amplitude of the particle in SHM. When the particle is at extreme position, velocity is 0. Thus, at x equal to a is means extreme position, and v equal to 0. फक्त extreme position ला velocity 0 असते. Particle mean कडून extreme कडे जाते velocity कमी होते. extreme ला गेल्यानंतर velocity 0 होते. परत extreme कडून mean कडे येते velocity वाढत असते. त्यामुळे x equal to a, v equal to 0. Putting this condition in this equation, above equation, that is v is 0. In above equation, that is v square by 2 equal to minus omega square x square by 2 plus c. या इक्वेशन मध्ये आपण v व्हॅल्यू 0 टाकलेले आहे त्यामुळे लेफ्ट साइड 0 आलेले आहे आणि x व्हॅल्यू a टाकलेले आहे. कारण x ज्यावेळी a असतं त्याच वेळी व्हेलॉसिटी 0 असते. त्यामुळे इंटिग्रेशन कॉन्स्टंट मिळाला आपल्याला c is equal to omega square a square by 2. Putting this value of this integration constant in above equation, वरचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट c काढला. बाकीच्या टर्म्स ऍज इट आहेत v square by 2 equal to minus omega square x square by 2 plus इथं c इंटिग्रेशन कॉन्स्टंट होता त्याच्याऐवजी आपण इथं c ची व्हॅल्यू पुट केलेली आहे ओमेगा स्क्वेअर a square by 2. Now rearranging above terms in equation, v square equal to omega square in bracket a square minus x square bracket complete.
taking square root on both sides, v equal to plus or minus omega under root a square minus x square. This is the expression for the velocity of particle performing linear SHM in terms of displacement x. हे पार्टिकल जो दोन एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन करतोय तो कोणत्याही एका एक्स पोझिशनला असेल डिस्प्लेसमेंट त्या पोझिशनची व्हेलॉसिटी काढायचं इक्वेशन आहे. यामध्ये ओमेगा ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, ए अँप्लिट्यूड, एक्स डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पुट केली, ए आणि ओमेगा त्या पर्टिक्युलर एसएचएम साठी कॉन्स्टंट असतं. त्यामुळे पार्टिकलची कुठल्या पोझिशनला पार्टिकल आहे ती पोझिशन एक्स जर पुट केली तर त्या पोझिशनची व्हेलॉसिटी आपल्याला मिळते ह्या इक्वेशन वरून. नेक्स्ट वन, फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट एनी पोझिशन. आता आपण ह्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काढायची एक्स पोझिशन. कन्सिडर इक्वेशन v equal to dx by dt, that is velocity equal to rate of change of displacement with time. Again putting velocity value, already we have calculated velocity v equal to omega under root a square minus x square, putting value of velocity in this equation. Rearranging terms, take this omega under root a square minus x square to left side and this dt right side. Then equation becomes dx upon under root a square minus x square equal to omega dt. Integrating both sides we get, दोन्ही साइड्स आपण इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन dx upon under root a square minus x square equal to omega इंटिग्रेशन dt. ओमेगा हे कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले. तर इंटिग्रेशन जे आहे dx upon under root a square minus x square हे येतं साइन इनवर्स ऑफ x by a. राइट साइडचं ओमेगा कॉन्स्टंट आहे, अगेन इंटिग्रेशन ऑफ dt इज t आणि हा कॉन्स्टंट जे आहे फाय घेतला. x is equal to a sin of omega t plus phi. Rearranging terms, हे टर्म्स rearranging केल्यानंतर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळतं x is equal to a sin of omega t plus phi. This is the general expression for the displacement x of particle performing linear SHM at time t. जे SHM स्टार्ट केल्यानंतर एका ठराविक वेळेनंतर पार्टिकलची पोझिशन काय असेल ती पोझिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी हे एक्सप्रेशन वापरतात. x equal to a sin of omega t plus phi. x is displacement at any time. A is amplitude, that is maximum displacement on either side. Sin of omega angular frequency, t is the time, and phi is the initial phase of this SHM. Case first, if the particle starts SHM from the mean position. ही जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे हे पार्टिकलनं सुरुवात जी आहे सुरुवात सेंटर पासून केली, इक्विलिब्रियम पासून केली किंवा मीन पासून केली तर यामध्ये x equal to 0 येतं आणि टाइम इक्वल टू 0 येतो. हे x equal to 0 आणि t equal to 0 आपण ह्या दोन इक्वेशन मध्ये आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेत. साइन इनवर्स ऑफ x by a equal to omega t plus phi, that is x equal to a sin of omega t plus phi. यामध्ये आपण x equal to 0 आणि t equal to 0 टाकल्यानंतर ही इक्वेशन बघतात. पहिलं इक्वेशन आहे phi equal to sin inverse of x by a, that is equal to 0 or pi. x equal to plus or minus a sin of omega t. ही दोन इक्वेशन बनतात. जर x equal to 0 आणि t equal to 0 असेल तर this is the expression for displacement at any instant of if the particle starts from SHM from mean position. above जी आपण इक्वेशन काढली ती at any position particle starting आहे, phi position आहे, इनिशियल फेज असते ती. पण जर स्टार्टिंग मीन पासून झाली तर त्यावेळी डिस्प्लेसमेंट काढायचं इक्वेशन जे x equal to a plus or minus a sin of omega t असेल आणि at any position असेल तर x equal to a sin of omega t plus phi येतं. म्हणजे पार्टिकलनं मीन पासून सुरुवात केली, इक्विलिब्रियम पासून सुरुवात केली तर x equal to plus or minus a sin of omega t. This is the displacement equation for if particle starts from mean position. This is case first. Case second, if the particle starts SHM from the extreme position. म्हणजे जर पार्टिकलनं एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात केली म्हणजे लेफ्ट एक्स्ट्रीम असू दे किंवा राईट एक्स्ट्रीम असू दे, जास्तीत जास्त किती अंतरावरती पार्टिकल जातो आपण त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो. त्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून मध्ये लेफ्ट असेल किंवा राईटला असेल त्या एक्स्ट्रीम पासून जर त्यानं लिनियर एसएचएम करायला सुरुवात केली तर x equal to a असतं म्हणजे डिस्प्लेसमेंट हायेस्ट डिस्प्लेसमेंट a असते, दॅट इज अँप्लिट्यूड आणि टाइम 0 तिथून स्टार्ट झाले एसएचएम. देन phi equal to sin inverse of x by a, this is equal to pi by 2 or 3 pi by 2. Then x becomes a sin of omega t plus pi by 2 or x equal to a sin of omega t plus 3 pi by 2. Therefore, x equal to a cos of omega t. This sin of omega t plus pi by 2 is nothing but cos omega t. Hence,
displacement equation is plus or minus a cos of omega t. This is the expression for displacement at any instant if the particle starts SHM from extreme position. जर particle extreme position सुरुवात केली तर त्यावेळी त्याचं displacement काढायचं equation plus or minus a cos of omega t. Positive sign to be chosen if it starts towards positive and negative sign for starting towards negative. म्हणजे जर extreme position राईट साइडला पॉझिटिव्ह असतं, लेफ्ट साइड निगेटिव्ह आहे, मग राईट पॉझिटिव्ह साइडने चालू केलं तर साइन आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह साइड पासून म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून चालू केले तर निगेटिव्ह साइन घ्यायचं. ही केस 2 झाली. आता आपल्याला एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट x, वेलोसिटी v and acceleration a at time t हे आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन जे काढले त्यावर आपण वेलोसिटी आणि एक्सेलरेशन परत आपण एकदा हे इक्वेशन डेराइव करायचे. त्यामध्ये डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑलरेडी कॅल्क्युलेटेड x इक्वल टू a sin of omega t plus phi taking differentiation that is dx by dt is nothing but velocity, d by dt of x is a sin of omega t plus phi taking derivative of this a sin omega t plus phi is a omega cos omega t plus phi. A omega is composite function. This is velocity equation. Again, taking derivative of this velocity, that is dv by dt, rate of change of velocity with time, is nothing but acceleration. That is d by dt of v, and v value is a omega cos omega t plus phi. Putting value of v here, that is d by dt of this v, taking differentiation of this velocity, becomes a omega square sin omega t plus phi. Omega already composite आहे, ते बाहेर आल्यानंतर ऑलरेडीच एक ओमेगा आणि हे ओमेगा स्क्वेअर झालं. And derivative of cos omega t plus phi is sin omega t plus phi. This is the acceleration equation. Extreme values of displacement x, velocity v and acceleration a. आता आपण हा पार्टिकल जेव्हा एक्स्ट्रीमला असेल त्यावेळी एक्स्ट्रीमला त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, वेलोसिटी काय असतं, एक्सेलरेशन काय असतं हे बघायचं आहे. परत ज्यावेळी तो मीनला असेल, इक्विलिब्रियमला असेल त्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे, वेलोसिटी व्हॅल्यू काय असणार आहे, एक्सेलरेशन व्हॅल्यू काय असणार आहे हे आपण काढायचं आहे. ऑलरेडी आपण अबोवला जी 3 इक्वेशन काढल्या ती x, v आणि a. This is displacement, velocity and acceleration at any position. कोणत्याही पोझिशनला पार्टिकल असेल त्या ठिकाणची तिचं डिस्प्लेसमेंट काय असेल, वेलोसिटी काय असेल, एक्सेलरेशन काय असेल ते काढायची इक्वेशन आहे ती x, v आणि a ची. पण त्यामध्ये आपण 2 स्पेशल केस केल्या. ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीमला असेल त्यावेळी त्याची वेलोसिटी, एक्सेलरेशन काय असणार आहे, आणि मीनला असेल त्यावेळी त्याची वेलोसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट काय असेल हे आपण आता स्पेशल केस बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज a sin of omega t plus phi. At the mean position ला डिस्प्लेसमेंट बघा ओमेगा टी प्लस फाय 0 असतं, कारण पार्टिकल मीनला असेल x इक्वल टू 0 येतं, त्यामुळं x मिनिमम जे आहे डिस्प्लेसमेंट कमीत कमी जास्त 0 असतं. At the mean position the displacement is minimum, that is 0. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट इज 0 आहे, मिनिमम आहे. At extreme position, आता डिस्प्लेसमेंट जे आहे एक्स्ट्रीम पोझिशनसाठी ओमेगा टी प्लस फाय is pi by 2 or 3 pi by 2. Putting value of this in displacement equation, that is x equal to a sin of omega t plus phi, that is x equal to plus or minus a sin of pi by 2. Then x becomes x max equal to plus or minus a. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला जे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जे आहे तर एम्प्लिट्यूड इतकी असते, प्लस और मायनस, प्लस म्हणजे राईट साइडला, मायनस म्हणजे लेफ्ट साइडला ए एवढी डिस्प्लेसमेंट असते, हाय असतं. ह्याच्यापेक्षा डिस्प्लेसमेंट जास्त असू शकत नाही. दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट इज 0, एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज प्लस और मायनस ए. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम. ही मॅक्झिमम असते डिस्प्लेसमेंटची. आता नेक्स्ट आहे वेलोसिटी. आता आपण वेलोसिटी एक्स्ट्रीमला आणि मीनला बघायचं आहे. त्यामध्ये वेलोसिटी फर्स्ट ॲट मीन पोझिशन, velocity equation is v equal to plus or minus omega under root a square minus x square. At mean position x equal to 0. Mean position ला x value 0 put केल्यानंतर या v ची व्हॅल्यू येते, v max equal to plus or minus a omega. Velocity is maximum. This is maximum velocity at mean position. Mean position ला velocity maximum असते. At extreme position साठी x ची व्हॅल्यू a असते. x व्हॅल्यू a पुट की आपण वेलोसिटी इक्वेशन मध्ये तर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 येतं, v इक्वल टू मिनिमम 0. v मिनिमम 0 आली म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी जे आहे 0 येते. वेलोसिटी इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजेच काय आपण असं सांगू शकतो, मीनला वेलोसिटी 0 आहे, एक्स्ट्रीमला वेलोसिटी 0 आहे आणि मीनला वेलोसिटी मॅक्सिमम आहे.
म्हणजे पार्टिकल ज्यावेळी एक्स्ट्रीम पासून मीन कडे येतो तर व्हेलॉसिटी वाढते, मीनला व्हेलॉसिटी हायस्ट होते, परत मीन कडे मीन पासून एक्स्ट्रीम कडे जाते, व्हेलॉसिटी कमी कमी होते आणि परत एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी झिरो होते. हे व्हेलॉसिटी चेंज होते अशी. नेक्स्ट वन इज एक्सेलरेशन. आता आपण एक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम अँड मीन पोझिशन पाहायचं आहे. फर्स्ट ऍट मीन पोझिशन x इक्वल टू 0 सो दॅट द एक्सेलरेशन इज मिनिमम. मीन पोझिशनला x व्हॅल्यू 0 असते, त्यामुळे आपण एक्सेलरेशनचे इक्वेशन जे आहे a इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x, त्यामध्ये x 0 पुट केलं तर हे a मिनिमम 0 येतं. म्हणजे मिनिमम जे आहे x 0 असते वेळी म्हणजे मीन पोझिशनला एक्सेलरेशन हे 0 येतं. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन x इक्वल टू प्लस और मायनस a. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू a असते, त्यामुळे आपण एक्सेलरेशनच्या इक्वेशन मध्ये a इज इक्वल टू मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर x च्या व्हॅल्यू मध्ये x ची व्हॅल्यू a टाकली एक्सेलरेशनच्या इक्वेशन मध्ये, त्यामुळे एक्सेलरेशन आलं a मॅक्स इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर a. दिस इज द मॅक्सिमम एक्सेलरेशन ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक्सेलरेशन हे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम असतं, मीन पोझिशनला मिनिमम असतं. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल जर मीन कडे येत असेल तर एक्सेलरेशन कमी कमी होतं, मीनला एक्सेलरेशन 0 होतं, परत मीन कडून एक्स्ट्रीम कडे जातो पार्टिकल एक्सेलरेशन वाढत जातं आणि हायेस्ट एक्सेलरेशन हे एक्स्ट्रीमला असतं. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.